बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्यात शिवसेना भाजप महायुती म्हणून लढणार आहे। भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। चारही महानगरपालिकेत शिवसेनेचा मान सन्मान ठेवला जाईल असं आश्वासन भाजप नेते बावनकुळे यांच्याकडून देण्यात आलंय। त्यामुळे आम्ही चारही शहरात महायुती करून लढणार आहोत असं ते म्हटले। वसई विरारमध्ये महायुतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। भाजप 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार असून पुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नवी मुंबईमध्ये युतीची चर्चा फिसकटली आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे इच्छुकांना संकेत दिलेत। जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये मतभेद झाल्यामुळे युतीबाबतची चर्चा फिसकटली आहे। नाशिकमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळते। महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि मनसे एकत्रित लढणार आहेत। काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव आणि पुनीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। शेकडो कार्यकर्त्यांसह दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। मुंबईच्या चारकोप परिसरात शिवसैनिक आणि मनसैनिकांचा मनोमिलन मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येणार आहेत। केडीएमसीतील 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मोठा निर्णय घेतलाय। 27 गावातील सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। भिवंडी महापालिकेत आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे। 90 जागांवर आपची तयारी असून उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे। राज्यात घड्याळासोबत, कमळासोबत, धनुष्यबाणासोबत जाण्याचा कुठलाही विचार नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जागावाटपाचा पेच अधिक गडद होताना दिसतोय। या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 5वी बैठक पार पडली। मात्र जागांच्या आकड्यावरून दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताणून धरल्यानं ही बैठक देखील कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली। नागपुरात शिवसेना आणि भाजपचं ठरलंय। महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांच्याकडून युतीची घोषणा करण्यात आली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसनं नवी खेळी केली आहे। काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितसोबत आघाडी करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीमध्ये समन्वयासाठी भाजपच्या 5 आणि शिवसेनेच्या 4 नेत्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीचं गठन करण्यात आलंय। प्रत्यक्ष जागा वाटप, उमेदवार निश्चिती आणि त्यातील पेच सोडवण्यासाठी ही समन्वय समिती काम करणार आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून तयारीला वेग आलाय। 17 प्रभागांमधील 66 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी जिल्हा महिला प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी मनोरमा नगर येथील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यामुळे शिवसेनेत नाराजी नाट्य निर्माण झालं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगताप यांच्याबाबत काँग्रेस अनुकूल आहे। येत्या 2 दिवसात याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि अभिनेते गोविंदा अहुजा यांचाही समावेश आहे। मनपा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या प्रवचन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। छत्रपती संभाजीनगरात आम्ही युतीमध्येच लढणार आहोत। 2-4 जागा इकडच्या तिकडे झाल्या तरी आम्ही युतीमध्ये लढणार अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे।
विजय वडेट्टीवार आणि आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलंय, तर जाणाऱ्यांना थांबवणार नाही आणि येणाऱ्यांचं स्वागत असल्याचंही त्या म्हटलंय. इंदापूर नगर परिषदेमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनलमधून विजयी झालेल्या 6 उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार प्रदीप गारटकर यांचाही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पराभवानं खचून न जाता या पुढील काळात आता चांगलं काम करा असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलं. दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य बाळगल्याप्रकरणी जुबेर हंगरगेकरला 8 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता जुबेर हंगरगेकरची एटीएस कडून तपासणी केली जाणार आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुख बदवेल आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सलाम चावलवाला यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर निघताना हे दोघे जण न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या या दोघांची शिवाजीनगर येथील अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. विशेष म्हणजे हे दोघेही एमआयएमच्या वाटेवर आहेत. विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमध्ये सलग सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय. श्रींचं दर्शनासाठी भाविकांना सरासरी 3 तासांचा वेळ लागतोय. तर संस्थांकडून भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते. ज्यांच्या खांद्यावर नागरिकांचा विश्वास आणि महत्त्वाची कागदपत्र पोहोचवण्याची जबाबदारी आहे, त्याच डाक विभागानं यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडामध्ये विश्वासार्हतेची लखतरं वेशीवर टांगली आहेत. नागरिकांची महत्त्वाची कागदपत्र, कायदेशीर नोटीस आणि बँकिंग साहित्य सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या पोस्ट विभागाचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आलेला आहे. पोस्टमन सतीश धुर्वे यांनी कर्तव्यात कसूर करून शेकडो नागरिकांचे टपाल चक्क आपल्या घरी साठवून ठेवल्याचं समोर आलं. ठाण्यामध्ये पुन्हा वाहन जळीत कांड घडलेला आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातील सिंधी कॉलनी या ठिकाणी मध्यरात्री पार्किंगमध्ये लावलेल्या 3 चारचाकी वाहनांना अचानक आग लागली. या आगीमध्ये 3ही गाड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ही आग नेमकी कशामुळे लागली की लावली हे अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आल्याचं राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवारांनी शपथपत्र मराठी भाषेतच भरायला हवं असा आग्रह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 75,000 कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी सुमारे 58,000 कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून त्यांचं प्रशिक्षण 29 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणूक विषयक कामाच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावर छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. खड्ड्यांविरोधात आंदोलन करत खड्ड्यांमध्ये बेशरमचं झाड लावून दुग्धाभिषेक घालण्यात आला. बीड जिल्ह्यातील संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही सरकारकडून ठोस मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. सोयाबीन, तूर, कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हिंदू तरुणाला जिवंत जाळल्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये बांगलादेशचा प्रतिकात्मक पुतळा आणि झेंडा जाळण्यात आला. नेहरू चौकात बजरंग दलाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भिवंडीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलन केलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ठाणे कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या केकला नाताळनिमित्त मोठी मागणी आहे. 5 दिवसात विक्री झालेल्या केकमधून ठाणे कारागृह प्रशासनाला 9 लाखांचं उत्पन्न मिळालंय. नेरळ गावात 20 वर्षांपूर्वी 4 लाख लिटर क्षमतेची बांधलेली पाणी योजनेची साठवण टाकी कधीही कोसळण्याची शक्यता आहे. याच टाकीतून नेरळ गावाला पाणी पुरवठा केला जातोय. टाकीच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रार देऊन देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गंगाखेड रोड परिसरातून धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
चोपड्यात केळीमध्ये आंतरपीक म्हणून खरबुजाची लागवड करण्यात आली आहे. खरबूज निघेपर्यंत एकाच खर्चात 2 पिकं घेता येणार असल्यानं शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून खरबुजाला पसंती दिली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील मारुतीची पांगरी गावाला जोडणाऱ्या 1 किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. 38 लाख रुपये खर्च करून देखील रस्ता दर्जेदार होणार नसल्यानं ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मुगवली खरवली फाट्यापर्यंत 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालकांसह पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कर्जतमधील राज नाल्यात पाणी सोडण्यात आलं. उन्हाळी भात पिकासाठी हे पाणी सोडण्यात आलं. मात्र नाल्याची दुरुस्ती न झाल्यामुळे काही ठिकाणी मोऱ्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. कर्जत मुरबाड रोडची दुरवस्था झाली असून रस्त्यावर वाहन गेलं की परिसरात धुळीचे लोट पसरतायत. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानात मोठ्या प्रमाणात धूळ येत असून नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर नवापूर तालुक्यातील नवागाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. आता एक सविस्तर बातमी. धाराशिव जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पारा 10 अंशानं घसरल्यानं जीवघेण्या थंडीचा फटका माणसांसह मुक्या जनावरांना देखील बसतोय. या थंडीमध्ये जनावरं चारा खात नाहीत, पाणी थंड असल्यानं पित नाहीत आणि त्यामुळे जनावरांचं दुधात त्यांच्या कमालीची घट होते. दुधाच्या दरात निम्म्यानं घट होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. धाराशिव जिल्ह्यात जे आहे ते थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानाचा पारा जो आहे तो 10 अंशावरती जाऊन पोहोचला आहे आणि या थंडीचा फटका जसा माणसाला बसतोय तसा जनावराला देखील बसत आहे. याच्यात प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यात दूध उत्पादक जिल्ह्याचा दूध म्हणून पाहिलं जातं आणि आपण दुधाची जर परिस्थिती बघितली तर दूध उत्पादकावर सुद्धा याचा परिणाम होतोय. जनावरं जे आहे ते थंडीत दूध देत नाहीत. दूध जनावरांना न दिल्यामुळे जे आहे ते दुधाचा उतारा जो आहे तो कमी पडतोय. जिथं जनावर 10 लिटर दूध देत होतं तिथं कुठेतरी 5 आणि 6 लिटरवरती ही जनावरं आलेली आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मला सांगा, काय थंडीचा नेमका परिणाम होईल जनावरांवर? थंडीचा परिणाम जनावर पहिल्यापेक्षा 4 ते 5 लिटर दूध असं कमी आलेलं आहे. गारव्याने जनावर पाणी पित नाही. गारव्याचा त्यांना भरपूर असा आपलं खात नाही, पाणी पित नाही. गारव्यामुळे सुग्रास वगैरे खाते का? सुग्रास कमी खातेत. गारव्यामुळे शक्यतो जनावर पहिल्यासारखे खात नाही. खाण्यापिण्यावर परिणाम झालाय. मला सांग, कशा प्रामुख्यानं किती दूध निघणं अपेक्षित असतं, कसं दूध निघतं आता? सरासरी एका गाईचं 12-13 लिटर दूध निघतो. आता सध्या ह्या गारव्यामुळे विचार जर केला तर एक 6-7 लिटरवर दूध नुकसान आहे सगळं आर्थिक. आर्थिक बरंच नुकसान आहे ह्याच्यात सर. समजा जर 10 लिटर निम्मेनंच आलेलं आहे. निम्मेनंच 10 लिटरचं जर तुम्हाला 700 रुपये होत असेल हा, 300 रुपयावर आलेलं आहे. सुगराजचं पोतं घ्या गेलं तर 1800-1900 रुपयाला पोत आहे आणि दुधाचा भाव बघायला गेलं तर कमी प्रमाणात आहे एकदम. काय सांगाल, गावात बी इतर दूध ठिकाणी काय सगळी परिस्थिती आहे? परिस्थिती अशीच झालेली आहे. दूध गारव्यामुळे कमीच झालेलं आहे. त्याची आवक कशी आहे? डेअरीवर बी आवक कमी झाली, सगळीच आवक कमी झाली. जी 10 लिटर 12 लिटर दूध देतात ती 5-6 लिटरवर आलेत सगळ्यांच्याच गाई. त्यामुळे दुधाचं आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहेच गारव्यामुळे. गारव्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं. इथं ही जनावर आहेत. थंडीत ही जनावरं कुठं पडतात? एवढी थंडी कधीच पाहिजे. आपल्याला अतिवृष्टीचा कालावधी माहिती असेल आणि अतिवृष्टीच्या कालावधीत सुद्धा जे आहे त्यानंतर जो आहे थंडीचं प्रमाण हे धाराशिव जिल्ह्यात किंवा काही हवेच्या वातावरणात बदल झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात 10 अंशावरती तापमान गेलेलं आहे. त्यामुळे निश्चितच ही जीवघेणी थंडी जी आहे ती माणसाबरोबर जनावरांना देखील घातक ठरते. त्यामुळेच कुठेतरी दूध उत्पादक शेतकरी जो आहे तो आर्थिक अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.